महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. एक धक्कादायक बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांची उघड लूट आणि प्रशासन मात्र शांत. 39 गोण्या कांद्याच्या आणि हातात फक्त 700 रुपये. हा व्यवहार आहे का शेतकऱ्याची थट्टा? अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील ही पावती. एकूण 2049 किलो कांदा. एकूण रक्कम रुपये 3554. पण हमाली, मापाई, वाहतूक, कमिशन झाले 2854 रुपये. हे सगळं वजा केल्यावर शेतकऱ्याच्या हातात उरले फक्त 700 रुपये. ही फक्त आकडेवारी नाही, ही आहे शेतकऱ्याच्या घामाची, कष्टाची आणि आयुष्याची लूट. एकीकडे शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो, पाऊस, दुष्काळ, कर्ज, रोगराई यांच्याशी लढतो, आणि दुसरीकडे बाजारात येताच त्याचा माल कापला जातो. मग प्रश्न पडतो, कष्ट शेतकऱ्याचे, पण फायदा कोणाचा? गरीब शेतकरी कोण? जो उत्पादन करतो पण भाव ठरवू शकत नाही. आणि श्रीमंत शेतकरी कोण? जो बाजारावर नियंत्रण ठेवतो. राज्याचे कृषी मंत्री, महसूल मंत्री, तुम्हाला थेट प्रश्न आहे. 39 गोण्या कांद्याला 700 रुपये, हीच का तुमची कृषी नीती? बाजार समित्यांमधील दलाली थांबवणार का नाही? शेतकऱ्याला कायदेशीर हमी भाव MSP देणार का नाही? शेतकरी आज विचारतोय, मी शेती करतोय की फक्त तोटाच उचलतोय? 700 रुपयात घर चालवायचं, बियाणं घ्यायचं, खत घ्यायचं, कर्ज फेडायचं? म्हणूनच कर्जमाफी ही दया नाही, ती शेतकऱ्याची गरज आहे. आज जर शासन जागं झालं नाही तर उद्या शेतकरी उरणार नाही. आणि त्या दिवशी प्रश्न असेल, अन्नदाता कोण? हा आवाज आहे नव महाराष्ट्राचा. तुम्हीही हा व्हिडिओ शेअर करा. अगर वीडियो अच्छा लगे तो कृपया एक बार शेयर कर दीजिए।